हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी दत्ता सांगळे आपल्यासाठी घेऊन आलो आहे 1.2 इंग्लिश 10th स्टँडर्ड अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. या चॅप्टरमध्ये आपण खूप साऱ्या मोटिवेशनल गोष्टी आणि खूप साऱ्या असे बोध घेणार आहोत की जेणेकरून ते गोष्टी आपण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा यूज करू शकतो. चला तर चालू करूया आपण पार्ट 1, दॅट इज अन एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. लेखक काय म्हणताय की माझे फादर, ओके, माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. ते कोणते वर्क करत होते? ॲज अ मेडिकल प्रोफेशनल म्हणून वर्किंग करत होते. वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी. कुठे काम करत होते? प्रायव्हेट कंपनीमध्ये ते काम करत होते. इन राणीगंज, राणीगंज, ओके, या सिटीमध्ये. आणि ती सिटी कोणत्या राज्यामध्ये येते? वेस्ट बेंगॉल या राज्यामध्ये येते. वेस्ट बेंगॉल म्हणजे आपला पश्चिम बंगाल. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वेअर हाऊस इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इनसाइड अ लार्ज कॅम्पस. जे त्याचे वडील होते, ज्या ठिकाणी ते काम करत होते, त्या कंपनीने त्यांना, जे ऑफिसर होते, ओके, जे मेडिकल ऑफिसर होते, त्यांना त्या कंपनीने काही गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या. कोणत्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या होत्या? हाऊस इन अ इंडिव्हिज्युअल बंगलोज. त्यांना एक इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतःचा एक सेपरेट बंगलो म्हणजे बंगले पण त्यांना दिले होते त्यांनी. इन अ लार्ज कॅम्पस, खूप छोटा कॅम्पस म्हणजे खूप सारा एक त्यांचा एरिया होता कंपनीचा. त्या एरियामध्ये त्यांनी काय केलं होतं? मेडिकल प्रोफेशनल्स जे वर्किंग करत होते त्यांना त्यांनी बंगलोज राहायला दिले होते, जे की आपल्या लेखकाच्या वडिलांना. आवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. जे लेखकांचं हाऊस होतं, जे घर होतं, ते कुठे होतं? कॅम्पसच्या कॉर्नर साईडला होतं, ओके, कोपऱ्याच्या साईडला होतं. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. द ऑफिसर्स क्लब वॉज ॲडजस्टंट टू द बाउंड्री वॉल ऑफ आवर गार्डन. ज्यांचं गार्डन होतं, ओके, आणि जे ऑफिसरचा क्लब होता तो कसा ॲडजस्टंट, ओके, खेटून होता, ओके, साईडला लागून होता. काय होता? साईडला लागून होता. कशाच्या? आवर गार्डनच्या, ओके, त्यांच्या गार्डनच्या लागून होता. पुढे बघा. द कंपाऊंड वॉज अ लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास. ओके, जे कंपाऊंड होतं ते कसं होतं? लक्झरियस होतं. कसं होतं? लक्झरियस विथ अ ग्रीन ग्रास, ओके, हिरवगाळ होतं. कलरफुल फ्लावर्स, ओके, खूप सारे सुंदर सुंदर फुलं होते. अँड होस्ट ऑफ टॉल अँड मजेस्टिक ट्रीज, ओके, खूप सारे मोठे आणि भव्य असे झाडं पण तिथे होते त्या गार्डनमध्ये. द सीझनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड अँड द magnificent trees constantly अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसिस ऑफ द बर्ड्स. ओके, जे काही गार्डन होतं ना, त्या गार्डनमध्ये खूप सारे सीझनल व्हेजिटेबल म्हणजे आपण म्हणतो ना आपण की भाजीपाला, ओके, जे सीझनल असतो भाजीपाला, ओके, तो खूप सारा भाजीपाला पण तिथे त्या गार्डनमध्ये होता. तर त्यामार्फत काय होत होतं की तिथे खूप साऱ्या स्क्विरल्स, ओके, खारुताई म्हणू शकतो आपण, खूप साऱ्या स्पेसिस ऑफ बर्ड, ओके, म्हणजे स्पेसिस म्हणजे जाती, म्हणजे पक्ष्यांच्या जाती पण तिथे खूप साऱ्या येत होत्या, कारण तिथे त्यांना जेवणासाठी व खाण्यासाठी खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल होत्या. A group of langurs had even made their den in an अस्वथा ट्री नियर बाय. ओके, तर तिथे अजून एक म्हणजे मेन म्हणजे काय होतं की लंगूर्स हॅड इवन, ओके, ग्रुप ऑफ लंगूर म्हणजे काय? माकडांचा ग्रुप पण तिथे. डेन म्हणजे काय? डेरा. डेन म्हणजे डेरा. डेरा टाकून तिथे होता. कोणत्या ट्रीवर? अस्वथा. अस्वथा ट्री म्हणजे पिंपळाच्या झाडावर, ओके, पिंपळाच्या झाडावर जवळ ते त्यांचा डेरा म्हणजे टाकून होते. कोण? लंगूर्स, ओके, माकडं. दे हॅड ऑल बिकम अ पार्ट अँड पार्सल ऑफ आवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ. ओके, जे लेखकांची लाईफ होते, डेली लाईफ जे ते राहायचे किंवा ते डेली लाईफ जे जगायचे, त्या लाईफचा हा एक पार्ट अँड पार्सल म्हणजे त्यांचा एक सहभाग किंवा साईड बाय साईड त्यांचा एक पार्टच बनून गेले होते. हे जे स्क्विरल्स, बर्ड्स किंवा जे काही लंगूर्स असो किंवा जे काही प्राणी तिथे त्यांच्या गार्डनच्या जवळ जे काही राहायचे, त्यांचं ते पार्ट बनून गेले होते. पुढे बघा. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे आफ्टरनून लेफ्ट अ प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. ओके, लेखक काय म्हणत आहे? अ स्मॉल इन्सिडेंट. इन्सिडेंट म्हणजे घटना. इन्सिडेंट म्हणजे घटना. अ स्मॉल इन्सिडेंट ऑन अ सॅटर्डे, कधी? शनिवारी. आफ्टरनून, ओके, शनिवारच्या दुपारी. लेफ्ट प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. ओके, प्रोफाउंड इफेक्ट ऑन मी. ते म्हणतात की एक भव्य घटना त्यांच्या लाईफमध्ये घडली होती. कोणती घटना घडली त्यांच्या लाईफमध्ये? अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज. ओके, त्याचे डोळे उघडण्याआधी अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. ओके, जे काही एक देवाने किंवा एक दैवताने जे काही गोष्टी बनवलेल्या आहे, अ होल न्यू डायमेन्शन, त्या गोष्टींच्या, ते आश्चर्यचकित गोष्टी ज्या घडवलेल्या आहेत, ते माझ्या डोळे उघडण्याच्या आतच गोष्टी माझ्यासोबत घडल्या. आता तो कोणता इन्सिडेंट घडला, ते काय घडलं, कसं घडलं, ते आपण यापुढे चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. चला तर बघूया. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन. ओके, इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वेकेशन म्हणजे काय की
तुम्हाला जर माहित असेल तर पश्चिम बंगाल म्हणजे वेस्ट बेंगॉलमध्ये पूजा वॅकेशन असते. जसं एक नवरात्री टाईमला तिथे खूप सारा भव्य असं शाळांना किंवा मग शाळा स्कूल्सना सुट्ट्या दिल्या जातात. पूजा वॅकेशन त्यांना आपण एक पूजा वॅकेशन असं पण म्हटलं जातं. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड an opportunity for me to become engrossed in a various magazines and storybooks published specially for children in festive season. पुन्हा बघूया आपण की जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड. ओके, म्हणजे काय, बाकीच्या चाइल्ड बाकीच्या मुलांसारखेच द हॉलिडेज प्रोव्हाइडेड, द हॉलिडे म्हणजे जे सुट्ट्या असतात त्या प्रोव्हाइड करतात. प्रोव्हाइड म्हणजे देणे, काय देतात, अन ऑपॉर्च्युनिटी, ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी, संधी देतात. ते कोणते संधी देतात, फॉर मी टू बिकम एंग्रॉस इन व्हेरियस मॅगझिन्स, म्हणजे काय, मी एंग्रॉस म्हणजे तल्लीन होणे, त्यामध्ये गहीवरून जाणे. एंग्रॉस इन व्हेरियस मॅगझिन्स म्हणजे काय, खूप सारे पुस्तकं असतात, खूप साऱ्या मॅगझिन्स असतात. अँड स्टोरी बुक्स पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन फेस्टिव्ह सीझन. ओके, म्हणजे काही मुलांना त्यांचे नवीन नवीन बुक्स वाचू शकता, स्टोरी बुक्स वाचू शकता, की जेणेकरून त्यांना ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी मिळते सुट्ट्यांमध्ये, की त्यांचे नॉलेज गेन करण्यासाठी, नॉलेज जास्तीत जास्त नॉलेज मिळवण्यासाठी त्यांना खूप सारी हेल्प होते. पुढे बघा, आफ्टर हार्टी लंच. ओके, हार्टी म्हणजे खूप चांगल्या प्रकारे लंच घेतल्यानंतर माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर आफ्टरनून नॅप. ओके, लेखकाचे पॅरेंट्स म्हणजे आई वडील आणि माय यंगर सिस्टर त्यांची लहान बहीण lay down for an afternoon nap and I settled down with a story book. ओके, त्यांचे पॅरेंट्स आणि सिस्टर जे त्यांनी आफ्टरनून नॅप, नॅप म्हणजे एक छोटीशी झोप म्हणू शकतो आपण, नॅप म्हणजे झोप, छोटीशी झोप ते काय करे, जेवणानंतर घ्यायला गेले. आणि जे लेखक होते ते काय केलं, त्यांनी काय केलं, आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक, ते त्यांची स्टोरी बुक वाचायला लागले. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ओके, जो काही एक क्षण होता, जो काही एक त्यावेळेचा टाइम होता, टाइम झोन होता, तो खूप मस्त होता. कशासाठी, एक क्वाईट म्हणजे शांत तऱ्हेने होता, फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. ओके, ॲडव्हेंचर स्टोरी वाचण्यासाठी खूप मस्त तो टाइम होता. द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्टोरी. ओके, द सायलेन्स वॉज ओकेजनली ब्रोकन म्हणजे काय, जो सायलेन्स म्हणजे शांतता होती ती ब्रोकन व्हायची, ती तुटायची, ब्रोक म्हणजे तुटणे, ती तुटायची. कशामुळे तुटायची, बाय द साऊंड ऑफ माय फॅमिली स्नोरिंग. स्नोरिंग म्हणजे घोरणे, त्यांच्या फॅमिलीचे म्हणजे मेंबर जे झोपले होते त्यांच्या घोरण्याने त्याची जे सायलेन्स होते ते, तो कधी कधी तुटायचा. ओके, द intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow, the shrill call of a kite flying high above the ground. ओके, म्हणजे काही प्राण्यांचा आवाज पण, या प्राण्यांचा जो आवाज किंवा ते चिवचिवणं किंवा जे त्यांचं ओरडणं, त्याच्यामुळे पण खूप सारा साऊंड क्रिएट व्हायचा. मिनिट्स टिक बाय, आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक. काही वेळानंतर, काही कालांतरानंतर जे लेखक होते आपले ते आय बिकम डीपली ॲब्झॉर्ब इन द बुक, ते खूप सारे म्हणजे त्यात तल्लीन होऊन गेले, ते बुक वाचण्यामध्ये ते कहीवरून गेले. कशामध्ये, जे जी स्टोरी बुक ते, हे बघा इथे जी स्टोरी बुक ते वाचत होते त्यामध्ये ते तल्लीन होऊन गेले. कोण, आपले लेखक. पुढे बघा, सडनली, अचानक, सडनली म्हणजे अचानक, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. ओके, काही वेळानंतरच त्यांना काही ऐकू आलं. काय ऐकू आलं, आय हर्ड, हर्ड म्हणजे ऐकणे, आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स, जे काही रस्त्यावरचे कुत्रे असतात, स्ट्रीट डॉग्स, बार्किंग म्हणजे बार्किंग म्हणजे भुकणे, बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स, ते खूप जोरजोरात भुकू लागले होते. आय चूज टू इग्नोर द commotion, thinking that the pack of dogs might have cornered a helpless pig. Okay, मला असं वाटलं, लेखाला असं वाटलं की लेखाने सुरुवातीला ते इग्नोर केलं, इग्नोर करणं म्हणजे दुर्लक्ष केलं. कशामुळे दुर्लक्ष केलं, त्याला असं वाटलं, लेखाला असं वाटलं आपल्या, की जे की कुठेतरी स्मॉल पिग म्हणजे काय, हेल्पलेस म्हणजे काय, छोटासा एखादा डुकराचं पिल्लू अडकलं असेल आणि ते त्या जे डॉग्स ओढत होते, जे डॉग्स भुंकत होते, ते त्याच्याकडे पाहून किंवा त्यालाच भुंकत असेल हे त्यांनी विचार केला. बट, परंतु, सून द बार्किंग बिकम लाऊडर. पण जे बार्किंग होतं, जे भुंकणं होतं कुत्र्यांचं, ते खूप जास्त लाऊडर म्हणजे खूप जोरात जोरात व्हायला लागलं, खूप जोरात ते ओरडायला लागले. अँड मोर ॲग्रेसिव्ह, ते खूप जोरात आणि ॲग्रेसिव्ह म्हणजे खूप जास्तीपणाने म्हणजे ॲग्रेसिव्हपणाने ते ओरडायला लागले. अँड द अलार्म कॉविंग अ फ्लॉक ऑफ क्लॉज ॲडेड टू द कॉकोफोनी. कॉकोफोनी म्हणजे हार्श नॉईज. ओके, खूप जोरजोरात आणि शिंकाळण्यासारखा आवाज तिथे येऊ लागला. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. मला त्या गोष्टींचा खूप जवळ आवाज ऐकायला चालू झालं. क्युरिओसिटी गॉट द बेटर फॉर मी. मग लेखकाला पण खूप सारी क्युरिओसिटी म्हणजे खूप सारे, त्यांना एक म्हणतो की आतून एक इच्छा निर्माण झाली की नक्की होतं काय, नक्की आवाज कशात येते, कुत्रे का बरं भुंकताय. लिव्हिंग द
बुक असाइड, त्यांनी जे बुक ते स्टोरी बुक जे वाचत होते ते त्यांनी असाइड म्हणजे ते बाजूला ठेवून दिलं. आणि आय रश टू द वरांडा टू द सी व्हॉट वॉज गोइंग ऑन. ते वरांडामध्ये गेले म्हणजे त्यांच्या बाहेर वरांड्यामध्ये गेले आणि ते पाहू लागले नक्की घडतं काय, नक्की होतं काय. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस अँड सॉ समथिंग हॉरिबल. त्यांचं त्यांनी बघा पुढे बघा काय झालं. आय ग्लान्स टुवर्ड द रूफ ऑफ द क्लब हाऊस, त्यांनी त्यांच्या रूफ म्हणजे छताकडे, घराच्या छताकडे पाहिलं. अँड सॉ समथिंग हॉरिबल म्हणजे खूप, त्यांनी खूप हॉरिबल गोष्ट पाहिली. ओके, खूप डेंजर गोष्ट पाहिली. कोणती गोष्ट पाहिली? अ बिग, बघा, अ बिग मेल लंगूर. ओके, एक मेल लंगूर होता म्हणजे माकडाचं पिल्लू किंवा माकड. अपॅरेंटली द लीडर ऑफ दिस ग्रुप. ओके, त्यांचा जो लीडर म्हणू शकतो आपण, जो सिनियर असतो ओके ग्रुप, माकडाच्या ग्रुपचा. ओके, वॉज होल्डिंग अ बेबी लंगूर इन हिज हँड. त्याच्या हातामध्ये एक छोटंसं लंगूरचं पिल्लू होतं, माकडाचं पिल्लू होतं. अँड मर्सियसली मर्सिलेसली बिट बायटिंग इट ऑल ओव्हर द डिफायनाइट इंटेंट टू किल. तो त्याला चावा घेत होता, तो त्याच्या दाताने त्याला चावत होता त्या लहान पिल्लाला, तो जो मेल लंगूर होता. द हेल्पलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेझर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप वायर स्कॅटेड ऑन द रूफ्स. ओके, जे बाकीचे लंगूरचा ग्रुप होता, बाकीचे मेंबर्स होते आणि त्या पिल्ल्याची आई, ते छोटंसं पिल्लू होतं मेल लंगूर. ओके, जे मेल लंगूरच्या हातामध्ये होतं त्याची आई आणि बाकीचे लंगूर्स, लेझर्स मेंबर्स ओके, जे काही करू शकत नव्हते ते जस्ट त्यांच्याकडे पाहत होते. ऑफ द बिल्डिंग्स नियर बाय, ते दुसऱ्या बिल्डिंगवरून त्यांच्याकडे डोकावत होते, पाहत होते. वॉचिंग द बेबी बिंग किल्ड. त्या मेल लंगूर, जो मेल लंगूर, ज्या मेल लंगूरच्या हातामध्ये बघा या, ज्या मेल लंगूरच्या हातामध्ये जे छोटंसं पिल्लू होतं, तो मेल लंगूर त्याला चावा घेत होता, त्याला तो मारण्याचा प्रयत्न करत होता. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम ऑफ द ॲनिमल त्याने अँड प्लॅन अकॉर्डिंग टू द विश डॉमिनेंट मेल युजली डज नॉट अलाव अनदर मेल बेबी ऑर अडल्ट सर्वाइव्ह टू विदिन इट्स ग्रुप. प्राण्यांमध्ये काय असतं की ना, अ रिकॉर्ड, आय रिकॉल द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच डॉमिनेट मेल. ओके, जर एखाद्या ग्रुपमध्ये एक मेल असेल ओके, एक मेल लंगूर असेल तर तो दुसऱ्या मेल लंगूरला त्या ग्रुपमध्ये जगू देत नाही किंवा मग तो त्या अलाव करत नाही ओके मेल लंगूरला येण्यासाठी, सर्वाइव्ह विदिन इट्स ग्रुप. कारण होतं काय असतं की मेल लंगूरचा एक डॉमिनन्स असतो, एक त्याचं एक त्यामध्ये एक वर्चस्व असतं ग्रुपमध्ये, त्याच्यामुळे तो दुसऱ्या मेल लंगूरला त्या ग्रुपमध्ये येण्याचा येऊ देत नाही, जेणेकरून त्यांना त्याचं वर्चस्व कमी करावं नाही किंवा कमी व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे जे मेल लंगूर असतात ते लहान पिल्लांना किंवा लहान मेल लंगूरला तेव्हा तेव्हा ते किल करतात, मारून टाकतात सुरुवातीला. तर आता आपण इथपर्यंत हा चॅप्टर पाहिलेला आहे. तर नेक्स्ट पार्ट 2 मध्ये आपण बघणार आहोत की ॲक्चुअलमध्ये नक्की घडलं काय? नक्की लेखकाने मेल लंगूरला त्या पिल्ल्याला वाचवण्याचा प्रयत्न केला का त्या मेल लंगूरने त्या पिल्ल्याला मारलं किंवा त्यांच्या फॅमिलीने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला? या सगळ्या गोष्टी आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघणार आहोत. तुम्ही नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला, आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या नोटिफिकेशन येत राहतील. आणि मी 10th क्लासचा पूर्ण सिलेबस या चॅनलवर टाकणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये. तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्सला, तुमच्या मित्रांना, तुमच्या रिलेटिव्सला तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करायला लावा आणि याचा तुम्ही जास्तीत पुरेसा वापर करून घ्या जेणेकरून तुम्हाला फ्री ऑफ एज्युकेशन मिळत आहे. आणि ज्यांना, जे मुलं फ्री ऑफ कॉस्ट, जे मुलं अफोर्ड करू शकत नाही फीस, त्यांना हा खूप बेस्ट आणि अफोर्डेबल चॅनल मिळणार आहे. याच्यामध्ये मी सर्व विषय कव्हर करणार आहे. हिस्ट्री, जिओग्राफी, मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथ 1, मॅथ 2, सायन्स आणि सायन्स 2, ऑल सब्जेक्ट्स, मराठी मीडियम, सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मीडियम ऑल्सो मी कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा जेणेकरून मी तुम्हाला जास्तीत जास्त चॅनल आणि व्हिडिओज प्रोव्हाइड करू शकेल. तुम्हाला जसं तुम्ही कन्सेप्च्युअल क्लॅरिटी अलॉंग विथ मी तुम्हाला शिकवणार आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा मी तुम्हाला जे शिकवताना चॅप्टरचे क्वेश्चन्स आन्सर सुद्धा मी यामध्ये कव्हर करणार आहे. वर्कशॉप सुद्धा कव्हर करणार आहे जेणेकरून तुम्ही ते क्वेश्चन सुद्धा सॉल्व्ह करू शकाल. अँड ॲडिशनल तुम्हाला मी ग्रॅमॅटिकल पार्ट पण शिकवणार आहे. त्याची आपण एक सेपरेट सिरीज चालू करणार आहोत, ग्रामर सिरीज म्हणून. त्यामध्ये तुम्ही पूर्ण ग्रामर तुमचं कव्हर करणार वन बाय वन विथ टॉपिक्स आणि विथ कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मी कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही क्लास लावायची गरज पडणार नाही किंवा कुठेही तुम्हाला पैसे देऊन किंवा काही देऊन क्लास घ्यायची गरज पडणार नाही. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्ही याचा फायदा उचलून घ्या आणि मला सपोर्ट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ओके, थँक्यू सो मच गाईड. मी दत्त सांगळे आपल्यासाठी घेऊन येईल असेच व्हिडिओज. थँक्यू सो मच. भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये.